तर माझी बाजू ऐकली असती तर अंधार यांनी पत्रकार परिषद घेतली नसती असं म्हणत घरातील गोष्टी बाहेर गेल्यानंतर विरोधकांना टीकेची संधी मिळते। राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याच्या बदनामीचा प्रयत्न होतोय असं पंकज तडस यांनी म्हटलंय। पत्रकार परिषद घेऊन माझ्या कुटुंबावरती चुकीचे आरोप केले असंही रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस यांनी म्हटलंय। पूजा तडस यांच्या आरोपानंतर त्यांनी हे प्रत्युत्तर दिलंय। माझी बाजू जर ऐकून घेतली असती तर मी सुद्धा हे सगळं दाखवल्यानंतर सुषमा अंधारे कदाचित पत्रकार परिषद घेण्यापासून वाचल्या असत्या। 2020 चं प्रकरण आहे, यामध्ये 2 सर्टिफिकेट आहे। तेच माननीय न्यायालयाला आम्ही समोर ठेवलं की यामधलं कोणचं सर्टिफिकेट आणि कोणचं हे न्यायालयाने ठरवावं। घरचे मुद्दे घेऊन बाहेर जातात आणि एक राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याची बदनामी करत असतात। हे विरोधकांसाठी घातक ठरू शकते, म्हणून त्यांनी काही पत्रकार परिषद मध्ये उलटसुलट आरोप करून आमच्या परिवाराला बदनाम करण्याचे कट कारस्थान केलेले आहे।